मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर बघा, पोलीस भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक ब्रेकिंग न्यूज जवळपास अपडेट आलेली आहे। तर बघा, पोलीस भरतीमध्ये आता ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो ज्यांचं नाव आलेलं नाही आहे, आता सर्वप्रथम तर मुंबईचा, तर मुंबई ग्राउंडचं जे काही हॉल तिकीट आहे तर ते भरपूर विद्यार्थ्यांचं आलेलं आहे आणि भरपूर जणांचं आलेलं नाही आहे। ठीक आहे, लक्षात घ्या, एका दिवसामध्ये 5,000 जणांचं ग्राउंड होणार आहे। ठीक आहे, लक्षात घ्या। तर सांगण्याचा मेन मुद्दा असा आहे की ज्यांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे आणि ज्यांचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे त्यांचं कधी येईल, नवीन यादी कधी जाहीर होईल, ज्यांचं अजून मुंबई पोलीस शिपाईचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे, सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की आता पोलीस भरतीमधून भरपूर हे विद्यार्थी बाद होत आहे, बाहेर काढले जात आहे आणि याचा फायदा आता मुस्लिम विद्यार्थ्यांना होत आहे। तर पोलीस भरतीमध्ये मुस्लिमांना म्हणजेच मित्रांनो मुस्लिम विद्यार्थ्यांना फायदा कसा होतो आहे, याचं नुकसान कोणाला किती आणि मुस्लिमांना फायदा कसा होतो आहे, काय होतं आहे, सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे। कोणते विद्यार्थी अपात्र होत आहे, कोण बाद होत आहे, सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार होत आहे आणि याचं उत्तर काय, याचं सोल्युशन काय, तुमच्या कोणत्या चुकामुळे तुम्हाला अपात्र केलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी अपडेट आहे, त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला प्रत्येक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सगळ्यात अगोदर जी काही लिस्ट तुम्हाला पाहायला भेटते ही लक्षात घ्या। मुंबई सीपी पोलीस शिपाईचं जे काही ग्राउंड आहे तर ते 4 तारखेपासून महिला विद्यार्थ्यांचं सुरू होत आहे आणि त्यांचं हॉल तिकीट येण्यासंदर्भात ही अपडेट आहे। तर त्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि याच्यामध्ये ती यादी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, आता या यादीमध्ये जेवढ्या उमेदवारांचं म्हणजे महिला उमेदवारांचं नाव आहे, ठीक आहे, आता ज्यांचं नाही आहे त्यांच्यासाठी काय आहे, त्यांचं हॉल तिकीट कधीपर्यंत येईल, लक्षात घ्या। जेवढ्यांचं नाव आहे त्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि येणार आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। मग तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडसाठी जायचं आहे, लक्षात घ्या। आणि ज्यांचं आलेलं नाही आहे त्यांनी लक्षात घ्या, सेकंड टप्पा म्हणजे हा पहिला टप्पा आहे ग्राउंडचा, मुलांचं अजून मुंबई पोलीस शिपाईचं ग्राउंड चालू झालेलं नाही आहे, पोलीस शिपाई चालकचं सुरू आहे, लक्षात घ्या। तर पोलीस शिपाई मुलांचं झालेलं नाही आहे, ते पण लेट होणार आहे, ते मुलींच्या ग्राउंडची प्रोसेस पूर्ण झाली की त्याच्यानंतर होणार आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। आणि राहिला प्रश्न ज्यांचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे त्यांचं काय, मुलींचं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं हॉल तिकीट येणार आहे 10 तारखेनंतर दुसरा टप्पा सुरू होणार आहे। पहिला टप्पा 4 ते 10 तारखेच्या म्हणजे 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे आणि राहिलेल्या उमेदवारांचं म्हणजे महिला उमेदवारांचं जे काही हॉल तिकीट आहे ते लेट येईल। आणि राहिला प्रश्न आता पुरुष पोलीस शिपायांचं हॉल तिकीट, तर ते कधी येणार आहे, लक्षात घ्या। जवळपास 10 तारखेच्या आत आपल्याला कुठली तरी ऑफिशियल अपडेट पाहायला भेटणार आहे की पुरुष उमेदवारांचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, हॉल तिकीट कधीपर्यंत जनरेट होईल, तुम्हाला कधी कोणत्या ठिकाणी ग्राउंडसाठी जायचं आहे, सगळं काही अपडेट आल्यावरच लक्षात येणार आहे। तर मुलींचं ग्राउंड 4 तारखेपासून सुरू आहे, ज्यांचं डेट आलेली आहे त्यांनी लवकरात लवकर जिथं ग्राउंड सांगण्यात आलेलं आहे हॉल तिकीटवरती ॲड्रेस आहे तिथं तुम्हाला जायचं आहे, वेळेच्या आत हजर राहायचं आहे। 1-2 दिवस अगोदर चाललं जा, कारण पावसाळ्याचा काही भरोसा नाही आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर गाड्यांचा प्रॉब्लेम होतो किंवा तुम्हाला रेस्ट पाहिजे, कारण इव्हेंट या ठिकाणी अवघड आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। आता मित्रांनो, हे सगळं क्लिअर झालं, मुंबई विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आले की अपडेट देणार आहे मी, तोपर्यंत तुम्ही तयारी सुरू ठेवा। जवळपास मित्रांनो आता डेट येऊन जाईल, ठीक आहे। आता मेन मुद्दा की भरपूर विद्यार्थी बाद होत आहे, अपात्र होत आहे आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना याचा फायदा कसा होतो आहे ते मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, लक्षात घ्या, मराठा विद्यार्थी जे काही आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे, लक्षात घ्या। आता मराठा विद्यार्थी ओपन कास्टमध्ये येतो, हे तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ओबीसी कास्ट, त्याच्यानंतर EWS, लक्षात घ्या, त्याच्यानंतर SEBC। आता ठीक आहे, आरक्षण मित्रांनो जे काही आता पोलीस भरती सुरू आहे याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी मराठा समाजाचे होते, त्यांना SBC आरक्षण लागू करण्यात आलं होतं मोर्चानुसार जरांगे पाटलांच्या, ठीक आहे। भरपूर विद्यार्थ्यांनी मित्रांनो फॉर्म भरले SBC सर्टिफिकेट काढून। आता काहींनी मित्रांनो सर्टिफिकेट न काढता म्हणजे मित्रांनो डेट जवळ आलेली होती पोलीस भरती फॉर्म भरण्याची शेवटची आणि त्याच्यामुळे त्यांनी सर्टिफिकेट काढलं नाही, ते EWS मधून फॉर्म भरत होते, लक्षात घ्या। आता जो ओपन कॅटेगरीचा असतो त्याला EWS मध्ये फॉर्म भरता येतो, एवढं तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे। मग अशा विद्यार्थ्यांनी मराठा विद्यार्थ्यांनी EWS मध्ये फॉर्म भरला, ठीक आहे, आणि काहींनी SEBC मध्ये भरला। आता लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो एक अपडेट देण्यात आलेली होती, एक शासनाचा GR जाहीर करण्यात आला होता की ज्या विद्यार्थ्यांनी आता समजा जे मराठा विद्यार्थी आहे त्यांना SEBC आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे आणि अगोदर त्यांना EWS होतं, मग ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून फॉर्म भरलेला आहे या पोलीस भरतीमध्ये, अशा विद्यार्थ्यांना एक सूचना देण्यात आली होती की तुमच्या पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजे जिल्ह्याचं जे काही ऑफिस असतं पोलिसांचं मेन हेडक्वार्टर, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मराठा विद्यार्थ्यांनी
EWSमध्ये फॉर्म भरलेल्या अशा विद्यार्थ्यांनी आणि ते SBC सर्टिफिकेट काढू शकले नाही अशा विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ऑफिसला जायचं आणि एक हमीपत्र भरायचं आहे. तर असं या ठिकाणी विद्यार्थ्यांना करायचं होतं, परंतु काही विद्यार्थ्यांनी केलं नाही आणि त्याच्यामुळं झालं काय, ज्या काही अनेक ठिकाणाच्या आतापर्यंत मेरिट लिस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये EWS विद्यार्थी आहेत मराठा समाजाचे, ठीक आहे, आणि त्यांना मित्रांनो अपात्र करण्यात म्हणजे त्यांना त्या भरतीला तिथली भरती स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना नुकसान होऊ शकतं. नुकसान म्हणजे ते बाहेर पण निघू शकतात कारण मेरिट कमी जास्त लागलेलं आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामुळंच त्यांना एक नवीन अडचण निर्माण झालेली आहे आणि असं हे सांगण्याचं तात्पर्य आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, ज्यांनी EWS मराठा याच्यामधून फॉर्म भरलेला आहे त्यांना ही अडचण येणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आणि ज्यांनी ACBC भरलेला आहे त्यांना कुठलीही अडचण येणार नाही, हे क्लिअर झालं, ठीक आहे. आता मित्रांनो मेन म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला SEBC मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करण्यात आलं त्याच्यानंतर EWS तुमचं ऑटोमॅटिक रद्द झालं, म्हणजे तुम्ही EWSसाठी पात्र नाही आहे, तुम्ही तिथून अपात्र झाले, लक्षात घ्या. म्हणजे मराठा विद्यार्थी काही OBC सर्टिफिकेट काढतात, त्याच्यानंतर काही मित्रांनो लक्षात घ्या ACBC तुम्हाला काढायला सांगितलेलं होतं परंतु काहींनी काढलेलं नाही आहे, ठीक आहे. मग ज्यांनी EWSमधून फॉर्म भरलेला आहे त्यांना हा प्रॉब्लेम झालेला आहे. मग लक्षात घ्या EWS तुम्ही त्याच्यासाठी क्वालिफाय नाही आहे. मग EWSचं काय झालेलं आहे नेमकं, तर मित्रांनो झालेलं असं आहे की EWSमध्ये फक्त जे विद्यार्थी मित्रांनो, आता मराठांचा विषय संपला, EWSमध्ये ते येऊ शकत नाही, त्यांना SBC लागू करण्यात आलेला आहे म्हणून. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मेन कोण येत आहे, आता EWSचं मेरिट कमी लागलेलं आहे OBCपेक्षा अनेक ठिकाणी, लक्षात घ्या. OBCपेक्षा आणि SEBपेक्षा मित्रांनो, SEBC आणि OBCपेक्षा EWSचं मेरिट कमी लागलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून हा घोळ झालेला आहे. आणि मित्रांनो आता मुस्लिम विद्यार्थ्यांनाचा फायदा कसा, तर हेच तुम्हाला मी सांगतोय की लक्षात घ्या. याच्यामध्ये मुस्लिम वर्गसुद्धा आहे. EWSमध्ये कोणते विद्यार्थी आहे तर ते काही मुस्लिम विद्यार्थी आहे, मग त्यांना फायदा होत आहे असं भरपूर विद्यार्थी म्हणत आहे. तर सांगण्याचा मुद्दा हिंदू किंवा मुस्लिमचा नाही आहे, सांगण्याचा जो काही मुद्दा आहे, कोणी काही राग वाटून घेऊ नका, काही मनावर घेऊ नका किंवा चिडून जाऊ नका की मुस्लिमांना फायदा होतोय आणि हिंदूंना नुकसान, अशातलं काहीच नाही. फक्त एक मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की काही विद्यार्थ्यांनी अशा चुका केल्या की जेणेकरून ते आता अपात्र होऊ शकतात. आणि असं नाही की EWSमध्ये फक्त मुस्लिमच आहे, भरपूर असे या ठिकाणी मी कास्टचे लोक आहे म्हणजे विद्यार्थी आहे की ते EWSमध्ये बसतात. तर हा सांगण्याचा मुद्दा होता. हिंदू मुस्लिम करून घेऊ नका, कोणाला फायदा कोणाला नुकसान हे तुमच्या मनात रोष ठेवू नका. सांगण्याचा मुद्दा आता तुमचा क्लिअर झाला असेल तर लक्षात घ्या. ACBCमुळे मित्रांनो आता ज्यांनी EWSमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे. आणि जे काही आपले पोलीस अधीक्षक साहेब आहे म्हणजे मित्रांनो पोलिसांचे जे मेन तर त्यांच्यामधून एक अपडेट समोर आली होती मागच्या वेळेस मी तुम्हाला दिली की हा जो काही मुद्दा आहे म्हणजे याच्याचमुळे हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामुळे जे विद्यार्थी मराठा EWSमधून फॉर्म भरणारे होते आणि त्यांनी चांगले मार्क घेतले त्याच्यानंतर ते मेरिट कमी लागलं, परंतु तिथं त्यांना मित्रांनो अपात्र होऊ शकतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर ते तिथून अपात्र होऊ शकतात मित्रांनो, त्याच्यामुळंच हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. परंतु जे आपले पोलीस साहेब आहेत तर त्यांनी हा प्रॉब्लेम शासनाकडे मांडलेला आहे आणि याचं सोल्युशन काय निघतं, तात्पुरता तेवढी भरती स्थगित करण्यात आलेली आहे आणि याचं सोल्युशन काय निघतं त्याच्यानंतर निर्णय होईल. तोपर्यंत काळजी करू नका किंवा मनामध्ये रोष ठेवू नका की मुस्लिम विद्यार्थ्यांना फायदा होईल, यामध्ये काहीच असं नाही आहे. जे होईल निर्णय तो सगळ्यांना ॲक्सेप्ट करावा लागणार आहे, याचं सोल्युशन निघालच मित्रांनो, ठीक आहे. सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि कोणाला काही चुकीचं वाटलेलं असेल तर मी पुन्हा तुमचा या ठिकाणी सगळ्यांना सॉरी बोलतो, परंतु सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.